नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, विनायक क्लासेसमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.5 सोडवणार आहोत। ह्याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.5 साठी आवश्यक असणारा सर्व बेसिक पार्ट पाहिलेला आहे। आता आपण पहिला क्वेश्चन पाहूया। क्वेश्चन काय आहे? ॲक्टिव्हिटी आहे एक, फिल इन द गॅप्स अँड कंप्लीट। इथे रिकाम्या जागा आहेत ते आपल्याला भरायच्या आहेत, बरोबर। पहिल्यामध्ये काय दिले? क्वाड्रॅटिक इक्वेशन ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0। हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे। पुढे काय दिले? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 5 आणि खाली काय दिले? बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू -5 आणि आपल्याला नेचर ऑफ रूट्स लिहायचं आहे। मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलंच आहे, ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू 0 पेक्षा मोठी असते, ग्रेटर दॅन 0 असते, त्यावेळेस नेचर ऑफ रूट्स काय असतं? रिअल अँड अनइक्वल। काय येणार आहे? रिअल अँड अनइक्वल। आणि ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 आहे, 0 पेक्षा कमी आहे, त्यावेळेस काय असतं? नो रिअल रूट्स आर नो रिअल रूट्स किंवा रूट्स आर नॉट रिअल असं लिहिलं तरी चालेल। रूट्स आर नॉट रिअल लिहिलं तरी चालेल, नो रिअल रूट्स लिहिलं तरी चालेल। ज्यावेळेस बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू 0 असते, त्यावेळेस काय असतं? रिअल अँड इक्वल रूट्स असतं आणि 0 पेक्षा मोठं असलं काय असतं? रिअल अँड अनइक्वल रूट्स। कळलं? आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया। सम ऑफ रूट्स इज इक्वल टू -7 आणि इथे दिले प्रोडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू +5। क्वाड्रॅटिक इक्वेशन आपण एक फॉर्म्युला पाहिला होता। फॉर्म्युला काय आहे? प्रोडक्ट आणि सम वरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन काढू शकतो। फॉर्म्युला काय आहे? एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0। हे ह्या फॉर्म्युल्यावरून आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन काढू शकतो। अल्फा प्लस बीटा म्हणजे काय असतं? सम ऑफ रूट्स किती दिलं आपल्याला? -7। मग आपण काय करणार? एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा काय आहे? -7 इंटू एक्स, बरोबर, इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय आहे? अल्फा इंटू बीटा म्हणजेच प्रोडक्ट ऑफ रूट्स काय आहे? 5 इज इक्वल टू 0। क्लिअर आहे सर्वांना? इथे काय करणार आपण? एक्स स्क्वेअर लिहिणार, मायनस काय होणार? +7x होणार +5 इज इक्वल टू 0। हे झालं आपलं क्वाड्रॅटिक इक्वेशन। हे फक्त आपल्याला इथं लिहायचं आहे। बाकी काय तुम्हाला एक्झाममध्ये जरा क्वेश्चन आलं, हे तुम्हाला सॉल्व्ह करून दाखवायची गरज आहे का नाही? हे रफमध्ये करायचं आणि डायरेक्ट रिकामी जागा भरायची। काय लिहायचं आहे? एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 5 इज इक्वल टू 0। कळलं? हे तुम्हाला एक्झाममध्ये सॉल्व्ह करायची गरज नाही। आता मी फक्त रफमध्ये तुम्हाला सोडून दाखवलेलं आहे। कळलं? आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया। इफ अल्फा बीटा आर रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन, अल्फा आणि बीटा काय आहेत? रूट्स आहेत। इक्वेशन काय दिले? 2x स्क्वेअर मायनस 4x मायनस 3 इज इक्वल टू 0। अल्फा प्लस बीटा आपल्याला फाइंड करायचे, अल्फा इंटू बीटा फाइंड करायचे। आपण दोन फॉर्म्युले पाहिले होते अल्फा प्लस बीटासाठी। अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला काय आहे? बी अपॉन ए मायनस बी अपॉन ए, काय? मायनस बी अपॉन ए। आणि अल्फा इंटू बीटाचा काय फॉर्म्युला पाहिला होता आपण? सी अपॉन ए। आता बघा, मायनस बी अपॉन ए ना, ह्यातलं ए बी सी काय असतं? ए म्हणजे एक्स स्क्वेअरचा शेजारचा नंबर काय असणार आहे? 2। बी म्हणजे काय असणार आहे? एक्सचा शेजारचा नंबर -4 आणि सी इज इक्वल टू असणार आहे -3। काय असणार आहे? -3। क्लिअर आहे? 2 -4 आणि -3। आता बघा, अल्फा प्लस बीटा काय? मायनस बी अपॉन ए। इथली मायनस साइन आपण आहे तशी लिहिणार, मायनस साइन आहे ना फॉर्म्युलामध्ये, ती लिहिणार। नंतर बीची व्हॅल्यू पाहिजे, बीची व्हॅल्यू काय? -4, मग आपण ती ब्रॅकेटमध्ये लिहिणार -4। पण ए किती आहे? ए आहे 2। क्लिअर आहे सर्वांना? मायनस काय होणार? +4/2 म्हणजेच काय होणार? 2 1 2, 2 2 4। आन्सर आलं 2। अल्फा प्लस बीटा किती आलं? 2। इथं लिहायचं 2। क्लिअर आहे सर्वांना? अल्फा प्लस बीटाचा फॉर्म्युला आहे मायनस बी अपॉन ए। ह्याच्यावरून आपण इक्वेशनवरून एबीसीची व्हॅल्यू काढल्या, त्या तिथं सबस्टिट्यूट केलं, आपल्याला आन्सर मिळालं 2। आता आपल्याला अल्फा इंटू बीटा फाइंड करायचं। काय फॉर्म्युला? सी अपॉन ए। सी काय आहे? -3 आणि ए काय आहे? 2। क्लिअर आहे सर्वांना? -3/2। आता ह्याला आपण डिवाइड करू शकतो का? नाही। मग आन्सर काय येणार? अल्फा इंटू बीटाचं -3/2। एक्झाममध्ये हा क्वेश्चन आला, तुम्हाला रिकाम्या जागा फक्त लिहायचे, ते बाकीचं सॉल्व्ह करून दाखवायचं नाही। हे तुम्ही रफमध्ये सॉल्व्ह करायचे आणि फक्त रिकाम्या जागा लिहायच्या आहेत। आता आपण क्वेश्चन नंबर 2 पाहूया। क्वेश्चन काय आहे? फाइंड द व्हॅल्यू ऑफ डिस्क्रिमिनंट। आपल्याला डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू फाइंड करायची आहे। डिस्क्रिमिनंट म्हणजे काय असतं? बी स्क्वेअर मायनस 4ac। आपल्याला बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू काढायची, त्याच्या अगोदर आपल्याला ए बी सीची व्हॅल्यू काढायला लागेल। ह्याला आपण कम्पेअर करणार, ह्या इक्वेशनला आपण कम्पेअर करणार। एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0c। एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0c। हे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी काय आहे? क्वाड्रॅटिक इक्वेशनचा जनरल फॉर्म आहे। आपल्याला ए बी सीची व्हॅल्यू काढायची। ए इज इक्वल टू काय असणार? एक्स स्क्वेअरच्या शेजारचा नंबर काय आहे? इथं काहीच नाही म्हणजे 1 असतं। बी इज इक्वल टू काय आहे? 7 एक्सच्या शेजारचा नंबर आणि सी इज इक्वल टू -1। क्लिअर आहे सर्वांना? आता आपल्याला फाइंड करायचे बी स्क्वेअर मायनस 4ac। इथं आपण डिस्क्रिमिनंट पण लिहू शकतो। डिस्क्रिमिनंट इज इक्वल टू बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू बी काय आहे? 7चा स्क्वेअर -4, ए काय आहे? 1 आणि सी काय आहे? -1। क्लिअर आहे? 7चा स्क्वेअर केल्यानंतर 7चा स्क्वेअर केला काय मिळणार आपल्याला? 14 9 मायनस काय होणार? प्लस
4 1 जा 4, 4 1 जा 4, किती आला आन्सर 4. 49 + 4 किती होणार 53. म्हणजेच पहिल्या क्वेश्चनसाठी डिस्क्रिमिनंट काय आहे 53, म्हणजेच b² - 4ac ची व्हॅल्यू आहे 53. क्लिअर आहे. आता आपण दुसरा क्वेश्चन पाहूया. 2y² - 5y + 10 = 0. याला आपण कम्पेअर करणार आहोत x² + bx + c = 0 शी. x² कडे लक्ष नका देऊ, फक्त ज्या व्हेरिएबलचा स्क्वेअर आहे त्याच्या शेजारचा नंबर काय असणार आहे a = 1, b = काय आहे -5 आणि c = काय येणार आहे +10. क्लिअर आहे. abc ची व्हॅल्यू आपण फाइंड केला. आपल्याला फाइंड करायचं डिस्क्रिमिनंट. डिस्क्रिमिनंट म्हणजेच काय असणार आहे b² - 4ac. b चा स्क्वेअर, b काय आहे -5 चा स्क्वेअर -4 इंटू ब्रॅकेट ac आहे ना. a किती आहे 1 आणि इंटू c किती आहे 10. -5 चा स्क्वेअर जर केला तर काय होणार आहे पॉझिटिव्ह येणार आहे, कारण मायनस मायनस काय होतं प्लस होतो. -5 चा स्क्वेअर आहे 25 + 25, मायनस प्लस मायनसच राहणार आणि पुढे पण प्लस आहे त्यामुळे ते मायनस राहणार. कळालं का. मायनसला मायनसने मल्टिप्लाय केलं तरच ते प्लस होणार आहे. ते दोन्ही प्लस नंबर असल्यामुळं मायनस साईन आहे तशीच राहणार आहे. 4 1 जा 4, 4 10 जा 40, इथं काय येणार 40 येणार आहे 40 येणार आहे. 40 - 25, ह्याला प्लस साईन ह्याला कोणती साईन आहे मायनस साईन. या दोघांची काय होणार सबट्रॅक्शन. 40 - 25 होणार 15 आणि ग्रेटर नंबर 4 आहे त्यामुळे त्याची साईन येणार आहे. मोठ्या नंबरचं चिन्ह येतं, मोठ्या नंबरची साईन येते, त्यामुळे ते डिस्क्रिमिनंट काय येणार आहे -15. क्लिअर आहे. आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. याला आपण कम्पेअर करूया ax² + bx + c = 0 शी. क्लिअर आहे सर्वांना. x² शेजारचा नंबर म्हणजे काय असणार आहे म्हणजेच x² कोएफिशिएंट काय असणार आहे √2. a = √2, b = काय येणार आहे x शेजारचा नंबर काय असणार आहे 4 आणि c = काय असणार आहे 2√2. क्लिअर आहे सर्वांना. a = √2, b = 4 आणि c = 2√2. आता आपल्याला फाइंड करायचे डिस्क्रिमिनंट काय असतं b² - 4ac. b² - 4ac. b काय आहे 4, 4चा आपल्याला स्क्वेअर करायचं मायनस इथलं 4 आहे तसंच a काय आहे √2 मल्टिप्लाय करायचे c 2√2. बरोबर. स्क्वेअर रूट आहे म्हणून घाबरून जायची गरज नाही. स्क्वेअर रूटचे एक्झाम्पल पण सोपे असतात. 4चा स्क्वेअर काय येणार आहे 16. काय येणार आहे 16. इथं मायनस साईन आहे, पुढं कशाला मायनस साईन आहे का नाही, मग मायनस प्लस काय होणार आहे मायनसच राहणार आहे. क्लिअर. इथं आपण मायनस साईन येणार. 4 2 हे बघा, ह्या 4चा आणि ह्या 2चा मल्टिप्लिकेशन केलं आपण. 4 2 काय होणार 8. क्लिअर आहे. 4 2 8. आता काय स्क्वेअर रूट 2ला 2ने मल्टिप्लाय करायचं. स्क्वेअर रूट 2ने मल्टिप्लाय करायचं. काय होणार त्याचं स्क्वेअर रूट फक्त निघून जाणार. म्हणजेच साईडला तुम्हाला लिहून सांगतो √2ला √2ने मल्टिप्लाय केलं आन्सर काय येणार 2. कळलं. स्क्वेअर रूट 2 इंटू स्क्वेअर रूट 2 मल्टिप्लाय केल्यावर आन्सर येणार 2. आता हे झालं 16 मायनस 8 2 काय होणार 16. 16मधून 16 गेलं काय राहिलं 0. हे आपण रफला सोडवलेलं. कळलं रफमध्ये सोडवलं म्हणजेच डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू काय आली 0. आता आपण थर्ड क्वेश्चन पाहूया. क्वेश्चन काय आहे डिटरमाइन द नेचर ऑफ रूट्स ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन. खाली जे क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलं त्याचं आपल्याला नेचर ऑफ रूट्स काढायचं आहे. हे नेचर ऑफ रूट कशावर डिपेंड असतं डिस्क्रिमिनंटवरती. डिस्क्रिमिनंट म्हणजेच b² - 4ac जे आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पाहिलं आहे त्याच्यावरतीच. जर b² - 4ac ची व्हॅल्यू ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर नेचर ऑफ रूट्स काय असतं रियल अँड अनइक्वल. जर b² - 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 असेल तर रूट्स असतात रियल अँड अनइक्वल. जर b² - 4ac ची व्हॅल्यू = 0 असेल 4ac = 0 असेल तर रूट्स असतात रियल अँड इक्वल. ग्रेटर दॅन 0 0 असेल b² - 4ac ची व्हॅल्यू तर रूट्स असतात रियल अँड इक्वल. आणि 0 पेक्षा मोठे असेल तर रियल अँड अनइक्वल. आणि जर 0 पेक्षा कमी असेल लेस असेल b² - 4ac ची व्हॅल्यू लेस दॅन 0 असेल तर रूट्स असतात नो रियल रूट्स. त्याचे आपण रूट्स काढू शकत नाही. नो रियल रूट्स त्याचे आपण रूट्स काढू शकत नाही कारण b² - 4ac आपण स्क्वेअर रूट काढू शकत नाही. मायनस नंबरचा आपण स्क्वेअर रूट काढू शकतो म्हणून ते रियल रूट्स नसतात. नो रियल रूट्स. तुम्ही फक्त एवढं लक्षात ठेवा. या 3 कंडिशन आपल्याला लागणार आहेत. आपण पहिला क्वेश्चन पाहू त्याच्यामधला x² - 4x + 4 = 0. ह्याच्यावरून आपल्याला x² वरून bx + c = 0 ह्याच्याशी कंपेअर करायचे आणि abcच्या व्हॅल्यू फाइंड करायचे आहेत. a = 1, b = -4 आणि c = 4. कसं आपण काढतो x² च्या शेजारचा नंबर म्हणजे त्याचा कोएफिशिएंट असतो a. बीच्या शेजारचा म्हणजे सॉरी एक्सच्या शेजारचा नंबर असतो b. बरोबर. b = -4 आणि c = फक्त नंबर असणार आहे 4. तर आपल्याला फाइंड करायचे b² - 4ac. b² - 4ac = b काय आहे -4 त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला. -4चा स्क्वेअर -4 इंटू ब्रॅकेट काय येणार आपल्याला a ची व्हॅल्यू याची 1 आणि c काय आहे 4. क्लिअर आहे सर्वांना. 4चा स्क्वेअर काय आहे मायनस जरी असेल तर तो प्लस होतो ना. 4चा स्क्वेअर 16 आहे. मायनस जरी असेल तर तो प्लस होणार आहे कारण स्क्वेअर केल्यावरती मायनस नंबर प्लस होतो. तर बघा
इथं मायनस साईन आहे, पुढे कुठं मायनस साईन आहे का नाही, मग मायनस साईन काय राहणार आहे, दिशेचं मायनस साईन राहणार आहे. 4 1 जा 4, 4 4 जा 16, मग 16 मायनस 16 किती होणार आहे, 0 होणार आहे. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac किती आलं, 0 आलं. जर बी स्क्वेअर मायनस 4ac 0 असेल तर रूट्स असतात रिअल आणि इक्वल, रिअल अँड इक्वल. देअरफॉर रूट्स आर रिअल अँड इक्वल. क्लिअर आहे. बी स्क्वेअर मायनस 4ac 0 आले म्हणून रूट्स हे रिअल आणि इक्वल आहेत. आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. ह्याच्याशी आपल्याला कम्पेअर करायचे एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 हे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जनरल फॉर्म आपण कम्पेअर करणार आहोत. त्यावरून आपल्याला ए बी आणि सीची व्हॅल्यू मिळणार आहे. ए इज इक्वल टू काय आहे, स्क्वेअरवाला जो कोइफिशियंट आहे त्याच्या स्क्वेअरवाला जो व्हेरिएबल आहे त्याच्या शेजारचा नंबर म्हणजे त्याचा कोइफिशियंट. वाय स्क्वेअरच्या शेजारी काय आहे 2, वायच्या शेजारी काय आहे -7 आणि नुसता नंबर काय आहे 2. क्लिअर आहे सर्वांना. ए बी सी आपल्याला मिळालं. मग बी स्क्वेअर मायनस 4ac, बी स्क्वेअर मायनस 4ac काय असणार आहे, बीचा स्क्वेअर करा, बी काय आहे -7, -7चा स्क्वेअर करायचा, -4 आहे तसं लिहायचं. ए सी, ए काय आहे 2 आणि सी काय आहे 2. क्लिअर आहे. 7चा स्क्वेअर केला काय होणार आहे 49, 7 चौरग 49 होणार आहे. क्लिअर आहे. तर बघा इथं मायनस साईन आहे, पुढं कशाला मायनस साईन आहे का नाही, मग मायनस साईन आहे तशीच राहणार. 4 2 जा 8, 8 2 जा 16. क्लिअर आहे. 49 मधून आपल्याला 16 मायनस करायचं आहे. 9 - 6 किती होणार 3 आणि 4 - 1 होणार 3. किती आलं 33. म्हणजेच बी स्क्वेअर मायनस 4ac ची व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 आहे. मग रूट्स काय असणार रिअल अँड अनइक्वल. देअरफॉर आपण काय म्हणू शकतो, बी स्क्वेअर मायनस 4ac इज ग्रेटर दॅन 0. देअरफॉर रूट्स आर रिअल अँड अनइक्वल. रूट्स हे रिअल आणि अनइक्वल आहेत. क्लिअर आहे. आता आपण तिसरा क्वेश्चन पाहूया. आपण कम्पेअर करू याला एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0c. बरोबर. एक्स सोडून द्या, इथं काय एम आहे ना, एम स्क्वेअरच्या शेजारी नंबर काय आहे, काय नाही म्हणजे 1 असतो ना, ए इज इक्वल टू 1. नुसतं एमच्या शेजारी काय आहे त्याला आपण म्हणणार बी इज इक्वल टू 2. क्लिअर आहे. एमच्या शेजारचा नंबर म्हणजे बी असणार आहे आणि सी इज इक्वल टू फक्त नंबर असणार, सी इज इक्वल टू 9 म्हणजेच 9 असणार आहे. आता आपल्याला फाइंड करायचे बी स्क्वेअर मायनस 4ac. बी काय आहे 2, 2चा स्क्वेअर करायचा. बरोबर. -4 आहे तसं लिहायचं. इंटू ब्रॅकेट काय येणार 1 आणि सी काय आहे 9. 2चा स्क्वेअर काय होणार 4, 2चा स्क्वेअर 4. इथं मायनस साईन आहे, पुढे कुठं मायनस साईन आहे का, मायनस प्लस काय होणार मायनस राहणार आहे. 4 1 जा 4, 4 9 जा 36. क्लिअर आहे. आता 36 मधून आपल्याला 4 मायनस करायचे कारण दोघांना ऑपोजिट साईन आहे. 36 - 4 काय होणार 32 आणि ग्रेटर नंबरची साईन येणार, मोठ्या संख्येचं चिन्ह येणार आहे 32. क्लिअर आहे. आता बी स्क्वेअर 4ac ची व्हॅल्यू काय आहे लेस दॅन 0 आहे. मायनसमध्ये आले ना म्हणजे 0पेक्षा लहान आहे. 0पेक्षा लहान असल्यावर काय म्हणतो आपण नो रिअल रूट्स. आपण काय लिहिणार देअरफॉर देर आर नो रिअल रूट्स. ह्याच्यामध्ये रिअल रूट्स नसणार आहेत. ह्या इक्वेशनमध्ये ह्या इक्वेशनचे रूट्स हे रिअल नसणार आहेत. आता आपण क्वेश्चन नंबर 4 पाहूया. क्वेश्चन काय आहे, फॉर्म द क्वाड्रॅटिक इक्वेशन फ्रॉम द रूट्स गिवन बिलो. खाली आपल्याला रूट्स दिलेले आहेत, आन्सर दिले, त्यावरून आपल्याला क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचं आहे. आपल्याला माहिती आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा फॉर्म्युला काय आहे. फॉर्म्युला इथं रफमध्ये लिहितो मी, एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे काय आहे क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करण्याचा फॉर्म्युला आहे जर आपल्याला रूट्स दिलेले असतील तर. आता इथं बघा अल्फा इज इक्वल टू काय 0 आणि बीटा इज इक्वल टू काय 4. हे दोन आपल्याला रूट्स दिलेले आहेत. आपल्याला अल्फा प्लस बीटा माहिती पाहिजे आणि अल्फा इंटू बीटा माहिती पाहिजे. मग आपण काय करूया अल्फा प्लस बीटा काढूया आणि या साईडला अल्फा इंटू बीटा काढूया. अल्फा प्लस बीटा काय आहे 0 + 4, 0 + 4 इज इक्वल टू काय येणार 4. आता अल्फा इंटू बीटा काय 0 × 4 काय होणार 0च येणार आन्सर. 0ला कोणत्याही नंबरने मल्टिप्लाय केलं तर आन्सर 0 येतो. अल्फा प्लस बीटा आलं 4, अल्फा इंटू बीटा आलं 0. आता आपण इक्वेशन लिहू देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वेशन तयार करायचं आहे. एक्स स्क्वेअर आपण आहे तसं लिहिणार देअरफॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे 4x प्लस अल्फा इंटू बीटा काय आहे 0 इज इक्वल टू 0 असंही लिहू शकतो. किंवा आपण काय करू शकतो पुढच्या स्टेपला एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 असं लिहिलं तरी चालेल किंवा असं लिहिलं तरी चालेल. दोन्ही उत्तर बरोबर आहे. क्लिअर आहे सर्वांना. ही स्टेप लिहिली तरी चालेल किंवा नाही लिहिली तरी चालेल. म्हणजे जर आपल्याला 0 आणि 4 हे रूट्स दिले असेल तर ते इक्वेशन काय येणार आहे एक्स स्क्वेअर मायनस 4x इज इक्वल टू 0 और एक्स स्क्वेअर मायनस 4x प्लस 0 इज इक्वल टू 0. आता आपण पुढचं एक्झाम्पल पाहूया. 3 आणि -10 अल्फा इज इक्वल टू आहे 3 आणि बीटा आहे -10. क्लिअर आहे. बीटा आहे -10. आपल्याला अल्फा प्लस बीटा काढायचे. अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येणार 3 प्लस इंटू ब्रॅकेट -10 काय होणार ह्या दोघांची वजाबाकी होणार. 10 मधून 3 केलं किती राहणार 10 - 3 केल्यावरती
7 आणि ग्रेटर नंबरची साईन येणार -7. क्लिअर आहे. जर तुम्हाला एखादी स्टेप लिहायची असेल तुम्ही असं पण लिहू शकता 3 - 10 इज इक्वल टू काय येणार -7 असं लिहिलं तरी चालणार आहे, कारण प्लस मायनस काय होणार मायनस होणार आहे. तर आपण मल्टिप्लिकेशन पाहूया. अल्फा इंटू बीटा इज इक्वल अल्फा काय आहे 3 मल्टिप्लाय बाय काय होणार -10 काय होणार -10. 3 10 चा 30 आणि काय येणार मायनस साईन येणार आहे, कारण प्लस मायनस काय होतं मल्टिप्लिकेशनमध्ये मायनस होतं -30. अल्फा प्लस बीटा आलं -7 आणि अल्फा इंटू बीटा आलं -30. इक्वेशन काय आहे आपलं इक्वेशन एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. एक्स स्क्वेअर आपण आहे तसं लिहिणार, देअर फॉर एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे -7 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय आहे -30 हे आपण ब्रॅकेटमध्ये घेऊया इज इक्वल टू 0. लक्षात घ्या एक्स स्क्वेअर आपण आहे तसं लिहिणार मायनस मायनस काय होणार +7x कळलं प्लस मायनस काय होणार -30 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन. आपण रूट्सवरून हे क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म केलेलं आहे. आता आपण तिसरा सब क्वेश्चन पाहूया. इथे काय दिलं आहे 1/2 अँड -1/2 म्हणजेच अल्फा दिलेलं आहे आपल्याला. अल्फा इज इक्वल टू आहे 1/2 आणि बीटा काय आहे -1/2. टेक्स्टबुकमध्ये व्यवस्थित पहा मायनस साईन एकदम छोटे दिले ते -1/2 आहे कळलं. आपल्याला काढायचे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येणार 1/2 प्लस इंटू ब्रॅकेट -1/2 काय होणार 1/2 आहे तसंच प्लस मायनस काय होणार -1/2. आन्सर काय येणार 0. म्हणजेच अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय आलं 0. आता अल्फा इंटू बीटा काय येणार आहे हे दोघांचं मल्टिप्लिकेशन करायचं 1/2 इंटू ब्रॅकेट काय होणार किंवा मल्टिप्लाय केल्यावरती काय होणार -1/2 बरोबर. प्लस मायनस काय होणार मायनस बरोबर. 1 इंटू 1 काय होणार 1 आणि 2 2 काय होणार 4. आपण न्यूमरेटरने आणि डिनॉमिनेटरने मल्टिप्लाय करतो 1 इंटू 1 1 2 2 4 -1/4 हे झालं मल्टिप्लिकेशन आणि 0 झालं ॲडिशन. इक्वेशन काय आपलं एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. एक्स स्क्वेअर आपण आहे तसं लिहूया एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे 0 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय -1/4 आहे तसंच लिहूया आपण इज इक्वल टू 0. देअरफॉर इक्वेशन काय येणार एक्स स्क्वेअर 0 ने कशाला पण मल्टिप्लाय केलं काय फरक पडतो का नाही, मग काय येणार आहे 0च येणार आहे प्लस 0x -1/4 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. हे येणार आहे म्हणजे आपण ह्याला काय लिहू शकतो एक्स स्क्वेअर -1/4 इज इक्वल टू 0. जर आपण ह्या इक्वेशनला मल्टिप्लाय केलं तरी चालू शकतं बरोबर. जर ह्या इक्वेशनला आपण 4 ने मल्टिप्लाय केलं तर काय होऊ शकतं मल्टिप्लाय बाय 4 आता इथे जागा नाही म्हणून राईट साईडला लिहिते मल्टिप्लाय बाय 4. ह्याला इक्वेशनला अख्याला 4 ने मल्टिप्लाय केलं काय होईल 4x स्क्वेअर मायनस 4ला 4 कॅन्सल होईल इथं -1 इज इक्वल टू 0. हे इक्वेशन येऊ शकतं -4 इकडचं 4 इकडे जाणार -4x स्क्वेअर हे 4ला 4 कॅन्सल होणार इज इक्वल टू 0. 4x स्क्वेअर -1 इज इक्वल टू 0 हे पण येऊ शकतं किंवा हे पण येऊ शकतं. तुम्ही असं जरी लिहिलं एक्झाममध्ये तरी ते काय चुकीचं नाही. आणि मल्टिप्लाय केलं तर काय ना 4x स्क्वेअर -1 इज इक्वल टू 0. दोन्हीपैकी तुम्ही कोणते आन्सर लिहा दोन्ही बरोबर आहेत. आपण फोर्थ क्वेश्चन पाहूया. आता बघा 2 + √5 आणि 2 + √5 हे दोन रूट्स आहेत. म्हणजे अल्फा इज इक्वल टू घेऊया आपण 2 - √5 आणि बीटा आपण घेऊया 2 + √5. क्लिअर आहे. अल्फा प्लस बीटा आपल्याला काढायचे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय होणार 2 - √5 प्लस 2 + √5. क्लिअर आहे. बघा √5ला मायनस साईन इथं प्लस साईन दोन्ही काय झालं कॅन्सल राहिलं काय 2 + 2 काय होणार 4 बरोबर. याची बेरीज होणार 4. अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू अल्फा किती आहे 2 - √5 त्याला मल्टिप्लाय करायचे आपल्याला 2 + √5 ने. बघा आपण 9thला एक फॉर्म्युला पाहिला आहे. जर एका ब्रॅकेटमध्ये a - b असेल आणि दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये a + b असेल तर काय होतं a स्क्वेअर - b स्क्वेअर होतं बरोबर. a म्हणजे काय आहे 2 आहे 2चा स्क्वेअर करायचा मायनस पुढचा नंबर काय आहे √5चा स्क्वेअर होणार आहे. क्लिअर आहे सर्वांना. 2 - √5 ना ह्याला घेतलं a - b a + b मग काय a स्क्वेअर - b स्क्वेअर. a म्हणजे 2चा स्क्वेअर आणि b म्हणजे √5चा स्क्वेअर. 2चा स्क्वेअर किती होणार 4 आणि √5चा स्क्वेअर काय होणार आहे 5. मग ते -5 आपण आहे तसं लिहिणार मधली साईन आहे ना मायनस ते आपण इथं लिहिली आणि √5चा स्क्वेअर 5. 4 - 5 केलं काय होणार आहे -1 होणार आहे. काय येणार आहे -1 ग्रेटर नंबरची साईन येणार आहे. क्लिअर आहे. आपला फॉर्म्युला काय एक्स स्क्वेअर मायनस इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. आपण एक्स स्क्वेअर आहे तसं लिहिणार मायनस अल्फा प्लस बीटा काय आहे 4 इंटू एक्स प्लस अल्फा इंटू बीटा काय आहे -1 ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहूया इज इक्वल टू 0. देअरफॉर आपलं इक्वेशन काय येणार आहे मायनस प्लस काय होणार -4x आणि मायनस प्लस हे पण काय होणार -1 इज इक्वल टू 0. हे झालं क्वाड्रॅटिक इक्वेशन.
आता आपण क्वेश्चन नंबर 5 पाहूया. क्वेश्चन काय आहे, सम ऑफ रूट्स ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन इज डबल देअर प्रोडक्ट, फाइंड के इफ इक्वेशन इज एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. सम ऑफ रूट्स आहे ना, सम ऑफ रूट्स समजा आपल्याला काय दिलंय, सम ऑफ रूट म्हणजे अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू काय येणार आहे, डबल देअर प्रोडक्ट, प्रोडक्टच्या डबल, अल्फा इंटू बीटाचे डबल, हे आपल्याला दिलेलं आहे. ह्याला आपण इक्वेशन नंबर 1 लिहूया. बरोबर. आता ह्याच्यावरून आपल्याला केची व्हॅल्यू काढायची ना, आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा संबंध दिलेला आहे. ह्याच्यावरून आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाची व्हॅल्यू काढू शकतो आणि ती व्हॅल्यू ह्या इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करायची. आता इक्वेशन काय आपलं, एक्स स्क्वेअर मायनस 4kx प्लस के प्लस 3 इज इक्वल टू 0. ह्याला आपण कम्पेअर करूया, एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0. हे काय आहे, जनरल फॉर्म आहे क्वाड्रॅटिक इक्वेशनचा. ए इज इक्वल टू काय येणार, एक्स स्क्वेअरच्या शेजारी काय आहे, काय नाही म्हणजे 1 असणार आहे. एक्स स्क्वेअरचं कोएफिशियंट आहे 1 म्हणजेच ए आलं 1. बी इज इक्वल टू काय येणार, एक्सच्या शेजारी काय आहे मायनस 4k, मायनस साईन लक्ष द्यायचे बरं का, नाही तर बरेच मुलं काय करतात मायनस साईन लिहित नाही, त्यामुळे तुमचं उत्तर चुकणार आहे. सी इज इक्वल टू काय येणार आहे, राहिलेला नंबर के प्लस 3 इज इक्वल टू काय येणार आहे सी. ओके. आता आपल्याला अल्फा प्लस बीटा काढायचे. अल्फा प्लस बीटाचा काय फॉर्म्युला आहे, मायनस बी अपॉन ए. काय फॉर्म्युला, मायनस बी अपॉन ए. आणि अल्फा इंटू बीटाचा काय फॉर्म्युला आहे, अल्फा इंटू बीटाचा सी अपॉन ए. क्लिअर आहे. मायनस बी अपॉन ए म्हणल्यानंतर मायनस साईन लिहिणार आपण, नंतर बीकडे पाहायचं. मायनस 4k म्हणल्यानंतर आपण ते ब्रॅकेटमध्ये लिहूया, अपॉन ए किती आहे 1. क्लिअर आहे. मायनस मायनस काय होणार, प्लस 4k होणार. डिनॉमिनेटरला 1 असल्यावर लिहायची गरज नाही. क्लिअर आहे. आता बघा, अल्फा इंटू बीटा सी अपॉन ए. सी काय आहे, के प्लस 3 अपॉन ए काय आहे 1 लिहिलं आपण. मग 1 डिनॉमिनेटर असं लिहायची गरज आहे का, नाही. मग के प्लस 3 होणार आहे अल्फा इंटू बीटा, म्हणजे अल्फा इंटू बीटा आलं के प्लस 3 आणि अल्फा प्लस बीटा आहे 4k. क्लिअर आहे. ह्या व्हॅल्यू सबस्टिट्यूट करूया आपण इक्वेशन नंबर 1 मध्ये. फ्रॉम 1 काय लिहूया आपण, फ्रॉम 1 अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा, 2 अल्फा बीटा. बरोबर. अल्फा प्लस बीटा किती आहे 4k, हे आपण लिहूया 4k इथं, 4k इज इक्वल टू 2 इंटू अल्फा इंटू बीटा किती आहे के प्लस 3. के प्लस 3 म्हणल्यानंतर आपण ते ब्रॅकेटमध्ये लिहूया, के प्लस 3 ब्रॅकेटमध्ये लिहूया. क्लिअर आहे. तो इकडे मल्टिप्लाय, इकडे येऊन काय होऊ शकतं, डिवाइड होऊ शकतं. त्या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करण्यापेक्षा आपल्याला डिवाइड करणं सोपं आहे. मग आपण काय करूया, 4k डिवायडेड बाय 2 इज इक्वल टू काय राहणार, के प्लस 3. इकडचं 2 मल्टिप्लाय होतं, इकडे जाऊन ते डिवाइड झालं. 2 1 जा 2, 2 2 जा 4, 2 इंटू के काय होणार 2k. डिनॉमिनेटरला 1 असल्या आपण तो लिहित नाही, के प्लस 3. क्लिअर आहे सर्वांना इथपर्यंत. आता 2k राहिलं बरं का, 2k इकडचं प्लस के इकडे जाऊन काय होईल, मायनस के इज इक्वल टू के, सॉरी 2k मायनस के इज इक्वल टू 3. 2k मधून के मायनस केलं राहिलं काय, के इज इक्वल टू 3. देअर फोर के इज इक्वल टू 3. आपल्याला फक्त काय करायचं होतं, फाइंड द व्हॅल्यू ऑफ के, फाइंड के इफ. हां, म्हणजे आपल्याला फक्त केची व्हॅल्यू फाइंड करायची आहे, ते आपण फाइंड केली. के इज इक्वल टू आलेला आहे 3. आता आपण क्वेश्चन नंबर 6 पाहूया. क्वेश्चन काय आहे, अल्फा बीटा आर रूट्स ऑफ वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0. अल्फा बीटा ह्या इक्वेशनचे रूट्स आहेत. फाइंड अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, आणि दुसरा आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आपल्याला फाइंड करायचा आहे. हा क्वेश्चन सोडवण्यासाठी आपल्याला 2 फॉर्म्युले माहिती असणं गरजेचं आहे. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरचा फॉर्म्युला तो काय आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस 2 अल्फा बीटा मायनस 2 इंटू अल्फा इंटू बीटा. क्लिअर आहे. दुसरा फॉर्म्युला आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबचा इज इक्वल टू काय आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. हे 2 फॉर्म्युला आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे, तरच आपण हा क्वेश्चन सॉल्व्ह करू शकतो. आता अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर काढण्यासाठी आपल्याला अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटाचा फॉर्म्युला माहिती असायला पाहिजे, म्हणजे त्याची किंमत माहिती असायला पाहिजे. आणि अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूबसाठी अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्या 2 व्हॅल्यू आपल्याला माहिती असायला पाहिजेत. आता आपण अल्फा प्लस बीटा आणि अल्फा इंटू बीटा ह्या 2 व्हॅल्यू ह्या इक्वेशनवरून काढू शकतो का, तर काढू शकतो. त्यासाठी पण फॉर्म्युला आहेत. बरोबर. ते आपण मागच्या क्वेश्चनमध्ये पण पाहिलेलं आहे. आता आपण काय करणार आहोत, ह्याला आपण इक्वेशनला कम्पेअर करणार. कशाशी, वाय स्क्वेअर मायनस 2y मायनस 7 इज इक्वल टू 0ला आपण कम्पेअर करणार एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू 0 ह्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या जनरल फॉर्मशी. बरोबर. देअर फोर ए इज इक्वल टू काय आहे 1, बी इज इक्वल टू काय आहे मायनस 2 आणि सी इज इक्वल टू आहे मायनस 7. क्लिअर आहे सर्वांना. ए बी सीच्या व्हॅल्यू आपण काढल्या. आता अल्फा प्लस बीटा आपल्याला काढायचे. अल्फा प्लस बीटा काय आहे मायनस बी अपॉन ए आणि अल्फा इंटू बीटा काय आहे सी अपॉन ए. अल्फा प्लस बीटा काय आहे मायनस बी अपॉन ए, मायनस साईन दिली, बी काय आहे मायनस 2 ते आपण ब्रॅकेटमध्ये लिहिणार, अपॉन ए काय आहे 1, मायनस मायनस काय होणार प्लस 2. डिनॉमिनेटरला 1 नाही लिहिलं तरी चालतो, म्हणजेच अल्फा प्लस बीटा आलेला आहे 2. क्लिअर आहे. आता बघा अल्फा इंटू बीटा काय आहे, अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. सी काय आहे मायनस 7 अपॉन ए आहे 1, म्हणजेच काय येणार मायनस 7.
देअरफॉर अल्फा इंटू बीटा इज इक्वल टू -7. क्लिअर आहे. आता आपण ह्या व्हॅल्यू इक्वेशनमध्ये सबस्टिट्यूट करणार, मग आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळणार आहे. क्लिअर आहे. आपण जरा इथंच लिहूया पहिलं. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू काय आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर -2 अल्फा बीटा, 2 इंटू अल्फा बीटा. अल्फा प्लस बीटा किती आहे 2, 2चं आपल्याला काय करायचं स्क्वेअर करायचं, -2 इंटू ब्रॅकेट काय अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काय -7. क्लिअर आहे. 2चा स्क्वेअर काय होणार 4, मायनस मायनस काय होणार तिथे आता प्लस होणार, 2 7 14, 4 प्लस 14 किती येणार 18. म्हणजेच अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर किती आहे 18. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर आहे 18. क्लिअर आहे. आता आपण अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब काढूया. दुसरं काय आहे अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब, त्याचा फॉर्म्युला काय आहे अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा इंटू ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. क्लिअर आहे सर्वांना. हा फॉर्म्युला आपल्याला पाठच पाहिजे. अल्फा प्लस बीटा किती आहे, अल्फा प्लस बीटा आहे 2, 2चा क्यूब -3 इंटू अल्फा इंटू बीटा, अल्फा इंटू बीटा काय आहे -7 आहे. मग ब्रॅकेटमध्ये लिहिणार आपण -7 इंटू काय करणार आपण अल्फा प्लस बीटा, अल्फा प्लस बीटा आहे 2, त्याला पुढच्या ब्रॅकेटमध्ये लिहूया आपण 2. आता एक लक्षात घ्या, इथं मी ब्रॅकेट लिहिलं आहे, त्याचा अर्थ पण मल्टिप्लायच असतो. आपण काय होतो मल्टिप्लाय साईन लिहिलं जास्त कन्फ्युजन होतं, त्यापेक्षा मी काय करतो सजेस्ट करतो जास्त करून मल्टिप्लाय साईन लिहिण्याच्याऐवजी ब्रॅकेट करा, म्हणजे आपलं कन्फ्युजन होत नाही. 2चा क्यूब काय आहे 8, 2 2 4, 4 2 8. क्लिअर आहे. तर इथं मायनस मायनस काय होणार प्लस होणार आहे, पुढं मायनस नाही ना, मायनस मायनस काय होणार प्लस. 3 7 21, 21 2चा काय होणार 42, 42 प्लस 8 काय होणार 50. म्हणजेच अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब किती आलं आहे, अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब आलेला आहे 50. आता आपण क्वेश्चन नंबर 7 पाहूया. क्वेश्चन काय आहे, द रूट्स ऑफ ईच ऑफ द फॉलोइंग क्वाड्रॅटिक इक्वेशन्स आर रिअल अँड इक्वल. ह्याचे रूट्स काय आहेत, या दोन्ही इक्वेशनचे रिअल अँड इक्वल आहेत. फाइंड के. रिअल अँड इक्वल रूट्स म्हणजे काय असतं, b² - 4ac ची व्हॅल्यू असते 0. काय असतं b² - 4ac इज इक्वल टू असतं 0. क्लिअर आहे सर्वांना. मग असे आपण पाहिलं. आता बघा ह्याच्यामध्ये abc ची व्हॅल्यू काढायची, त्यावरून b² - 4ac ची व्हॅल्यू काढायची, ते 0 असणार आहे. ह्याला आपण कम्पेअर केलं ax² प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 शी, तर a काय मिळणार आहे आपल्याला, a इज इक्वल टू आहे y² शेजारी काय 3, b इज इक्वल टू काय आहे k, yच्या शेजारी k आहे ना प्लस k, आणि c इज इक्वल टू आहे 12. क्लिअर आहे. a इज इक्वल टू आहे 3, b इज इक्वल टू k आणि c इज इक्वल टू 12. आता b², रूट्स काय आहेत, रूट्स आर रिअल अँड इक्वल, रूट्स आर रिअल अँड इक्वल, देअरफॉर b² - 4ac इज इक्वल टू काय येणार आहे 0 येणार आहे. b काय आहे k आहे, k चा स्क्वेअर बरोबर -4, केला ब्रॅकेट करू आपण 4 इंटू a काय आहे 3 आणि c काय आहे 12 इज इक्वल टू 0. k², k चा स्क्वेअर k² बरोबर, मायनस साईन दिले आपण, कारण तर प्लस मायनस काय होणार, हे मायनस आहे ना, बाकी सगळ्यांना प्लस आहे, मायनस प्लस काय होणार मायनस होणार आहे. 4 3 जा 12 बरोबर, 12 12 चा काय होणार 144 इज इक्वल टू 0. k² - 144 इज इक्वल टू 0 बरोबर. कशाचा स्क्वेअर आहे 144, 12चा. आपण ह्याला ब्रॅकेट करून 12चा स्क्वेअर करू शकतो ना. बघा a² आहे -b² आहे, असं असलं काय करतो आपण a प्लस b, एका ब्रॅकेटमध्ये a मायनस b इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. a प्लस b इंटू a मायनस b इज इक्वल टू 0. ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन, ह्या ब्रॅकेटचं आणि ह्या ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन 0. ह्याचा अर्थ काय असणार आहे k प्लस 12 इज इक्वल टू 0 असणार आहे, किंवा k मायनस 12 इज इक्वल टू 0 असणार आहे. देअरफॉर k इज इक्वल टू काय येणार -12. हे +12 तिकडे जाऊन काय होणार -12 होणार आहे. इकडचं काय होणार k इज इक्वल टू -12 आहे ना, तिकडे जाऊन काय होणार +12. क्लिअर आहे. k ची व्हॅल्यू एक तर -12 असू शकते किंवा +12 असू शकते, दोन व्हॅल्यू असू शकतात. क्लिअर आहे. आता आपण पुढचा क्वेश्चन पाहूया. kx इंटू ब्रॅकेट x - 2 + 6 इज इक्वल टू 0. हे क्वाड्रॅटिक इक्वेशनच नाही कधीपर्यंत, जोपर्यंत आपण k ने मल्टिप्लाय करत नाही ब्रॅकेटला. kx ने आपण ब्रॅकेटला मल्टिप्लाय केल्यानंतर ते क्वाड्रॅटिक इक्वेशन होणार आहे. आपण मल्टिप्लाय करूया. काय होईल इथं, आधी इक्वेशन लिहून घेऊया आपण. kx इंटू ब्रॅकेट x - 2 + 6 इज इक्वल टू 0. kx इंटू x काय होणार kx² मायनस k इंटू 2 काय होणार kx इंटू 2, 2 आहे तसं राहणार, k आहे तसं राहणार आणि x आहे तसं राहणार, कारण नंबर असे तर मल्टिप्लिकेशन झालं असतं, व्हेरिएबल आहे त्यामुळे आपण त्याला मल्टिप्लाय करू शकत नाही. -2 इंटू k इंटू x आहे तसं राहणार, प्लस 6 इज इक्वल टू 0. 6ला का नाही मल्टिप्लाय करायचं, कारण ब्रॅकेट इथपर्यंतच आहे. kxने आपल्याला फक्त xला आणि 2लाच मल्टिप्लाय करायचं आहे, 6ला मल्टिप्लाय करायचं नाही, कारण ते ब्रॅकेटच्या बाहेर आहे. क्लिअर आहे सर्वांना. आता हे क्वाड्रॅटिक इक्वेशन आहे ना, मग आपण ह्याला कम्पेअर करूया x² + bx + c इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. a इज इक्वल टू काय येणार x² शेजारी k आहे
बी इज इक्वल टू काय आहे, एक्सच्या शेजारी काय -2k आहे आणि सी इज इक्वल टू काय आहे 6. क्लिअर आहे. आपल्याला माहिती आहे रूट्स काय आहेत, रिअल आणि इक्वल आहेत ना. रूट्स आर रिअल अँड इक्वल. रूट्स हे रिअल आणि इक्वल आहेत. आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर b² - 4ac इज इक्वल टू 0 आहे. त्यावेळेस रूट्स रिअल आणि इक्वल असतात त्यावेळेस b² - 4ac व्हॅल्यू 0 असते. क्लिअर आहे. बी काय आहे -2k ब्रॅकेट स्क्वेअर -4 आहे. दिस ए काय आहे k आणि सी काय आहे 6 इज इक्वल टू 0. क्लिअर आहे. 2चा स्क्वेअर मायनस जरी असला तरी -2चा स्क्वेअर काय होणार आहे +4 होणार. काय होणार आहे +4 आणि kचा स्क्वेअर काय k². कळलं. इथं मायनस साईन आहे, पुढे कशालाच मायनस साईन आहे. मायनस प्लस काय होणार मायनस राहणार आहे. तसं 4 6 काय होणार 24k 24k इज इक्वल टू 0. क्लिअर आहे सर्वांना. या दोघांमधलं आपण काय कॉमन घेऊ शकतो, या दोघांमध्ये 4k कॉमन घेऊ शकतो. इंटू ब्रॅकेट काय होईल फक्त k राहणार. 4k इंटू k होणार 4k² आणि 4ला कशाने मल्टिप्लाय केल्यावर 24 होणार आहे. 4 6 = 24 4 6 = 24 आणि k बाहेर आहेच त्यामुळे ब्रॅकेटमध्ये लिहायची गरज नाही. मध्ये साईन मायनस आहे दिशा राहणार इज इक्वल टू 0. ह्या दोन नंबरचं मल्टिप्लिकेशन 0 आहे. क्लिअर आहे. ह्याचा अर्थ काय असणार आहे 4k इज इक्वल टू 0 और k - 6 इज इक्वल टू 0 असणार आहे. दोन्हीपैकी काहीतरी 0 असणार आहे म्हणून त्यांचं मल्टिप्लिकेशन काय आहे 0 आहे. मग k इज इक्वल टू काय येणार 0/4 म्हणजेच काय येणार k इज इक्वल टू 0. 0ला कोणत्याही नंबरने डिवाइड केल्यानंतर आन्सर काय येतं 0च येतं. k इज इक्वल टू काय येणार इकडचं -6 तिकडे जाऊन काय होणार +6 होणार आहे. म्हणजेच k ची व्हॅल्यू काय येणार एक तर 0 तरी असेल किंवा 6 तरी असणार आहे. जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना शेअर करा. आणि जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा.